हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कसे आहात सगळे? सो थंडीचे दिवस आहे आणि सकाळी लवकर उठून टिफिन बनवायचा असतो. कधी कधी ना कंटाळा येतो एवढ्या थंडीचं लवकर उठायला. तर आज मी ठरवलं होतं की रुजयला व्हेज पुलाव देईल टिफिनला. तर मी इथे फ्लावर घेतला आहे. फ्लावर गरम पाण्यातनं काढून घेते मी शक्यतो. खूप सारे केमिकल्स असतात फ्लावरमध्ये, सो फ्लावर शक्यतो मी उकळत्या पाण्यातनं काढूनच घेते. सो इथे फ्लावर कट करून मस्त गरम पाण्यामध्ये उकळत्या पाण्यात काढून घेते आणि तसंच वाटाणा पण पटापट सोलून तो पण गरम पाण्यातनं काढून घेते. आणि तोपर्यंत मग इथे कुकर तापत ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. कांदा टोमॅटो कट करून त्याच्यामध्ये मी टाकला आहे आणि अद्रक लसूण पेस्ट माझ्याकडे रेडी नसते, तर मी शक्यतो वेळेवरच बनवते. तर इथे पटकन लसूण सोलून घेतला आहे मी आणि कांदा टोमॅटो परतवल्यानंतर अद्रक लसणची पेस्ट करून घेतली, पटापट कुटून घेतलं आहे आणि ती पण ॲड केली. आणि मग ज्या उकळलेल्या भाज्या होत्या त्या पण स्वच्छ पाण्याने धुवून मग त्या कुकरमध्ये ॲड केल्या. काही मसाले टाकले, आपले बेसिक मसाले, लाल तिखट, मीठ, हळद. एक फक्त मी मॅजिक मसाला टाकला, मॅगी मॅजिक मसाला, त्याच्याने थोडीशी टेस्ट चांगली येते. आणि तांदूळ स्वच्छ धुवून परतवून आणि पाणी ॲड करून घेतलं. आता त्याचं कुकरचं झाकण लावून मी त्याच्या 3 शिट्ट्या करून घेईन. कुकरच्या शिट्ट्या होत होत्या तोपर्यंत मी पटकन रुजयला उठवलं, त्याला आंघोळ घातली आणि कपडे घालून रेडी केलं. थंडी आहे त्यामुळे थर्मल पण वेअर केलं होतं आणि त्याने युनिफॉर्म घातला लगेच. आणि त्याला जॅकेट घालायचा खूप कंटाळा आहे. जॅकेट, टोपी हे त्याला नकोच असतं, पण थंडी खूपच आहे त्यामुळे त्याला मी थर्मल पण घातलं आणि नंतर वरतून जॅकेट पण घातलं. आणि इथे कशी रुजयची मस्ती चालू आहे बघा तुम्ही, मस्त डान्स करतोय. आणि जॅकेट घातल्यावर त्याचे एक्सप्रेशन बघा, त्याला अजिबात ते जॅकेट सहन होत नाही, लगेच इरिटेट व्हायला लागतं, लगेच त्याचे एक्सप्रेशन्स चेंज. पण तरी पण मी त्याला घालून दिलं आणि मग त्याने त्याचे केस विंचरले, पावडर लावला आणि त्याचं आय कार्ड राहिलं होतं. मग मी त्याला पटकन आय कार्ड दिलं आणि रुजयने आय कार्ड घालून घेतलं आणि आम्ही रेडी झालो होतो स्कूलसाठी. पण मग ब्रेकफास्ट राहिलेला होता. मग तयारी झाल्यानंतर रुजयने मस्तपैकी ब्रेकफास्टला बसला. सकाळी सकाळी ॲक्च्युली त्याला पण भूक लागतेच. सकाळी त्याला मी लाडू दिला होता. सो हेल्दी पौष्टिक लाडू त्याच्या आजीने बनवले. ॲक्टिंग बघा कसं करतोय, जसं की कडक आहेत पण ते खूप सॉफ्ट आणि अगदी तोंडात टाकल्या टाकल्या विरघळतील असे लाडू झालेले आहेत. माझ्या मम्मीने, रुजयच्या आजीने बनवलेत. आणि मस्त लाडू झाल्यानंतर पटकन दूध पिलं आणि मी त्याला ड्रॉप केलं स्कूलमध्ये. हा गेला रुजय स्कूलला. बाय रुजय. रुजयला सोडलं स्कूलमध्ये आणि डायरेक्ट गेली मम्मी पप्पांच्या घरी, सरप्राईज विजिट. आणि मग काय, तिथे मस्त गरम गरम उन्हात बसून चहा पिला. सकाळचं विटॅमिन डी घेत घेत चहा पिला. मग मी घरी आले आणि आज मला हेअर वॉश करायचा होता, पण मी काल तेल लावायचं विसरले. सो मी काहीतरी नवीन ट्राय करते आहे. इथे मी प्लिक्सचं रोजमेरी एसेन्शियल ऑइल लावते आहे. सध्या मी खूप हेअरफॉल प्रॉब्लेम्सला फेस करते आहे आणि थंडीचे पण म्हणतात की केस खूप गळतात. माझे तर खूप गळतात आहे, मला तर भीतीच वाटते. म्हणून मग मी म्हटलं काहीतरी नवीन ट्राय करावं, आपल्या हेअर केअर रुटीनमध्ये काहीतरी बदल करावा. म्हणून मी हे प्लिक्सचं रोजमेरी एसेन्शियल ऑइल मागवलं आहे. इंस्टाग्रामवरती मी बरेच याचे व्हिडिओज बघितले आणि चांगले चांगले रिव्ह्यूज बघितले. आय डोंट नो हे खरंच वर्क करतं की नाही, पण म्हटलं चला ट्राय करूया. तुम्ही कोणी वापरलं आहे का? हे वापरलं असेल तर प्लीज मला सांगा की हे काही वर्क करतं का, याचं काही इफेक्ट्स आहेत का. मग हे असंच स्कॅल्पवरती असं अप्लाय करायचं आणि मसाज करायचं. हे ॲक्च्युली ऑइल आहे पण अजिबात ऑइली नाही आहे. हे असं स्कॅल्पला लावून मस्तपैकी मसाज करायचा आणि रात्रभर तुम्ही ठेवू शकता. पण मी आता म्हटलं थोडंसं घरातली कामं आवरू आणि मग हेअर वॉश करू. तर मी आता ही लागली घरातली कामं आवरायला. सॅटर्डे संडे हे 2 दिवस मला सुट्टी असते, तर मी मोस्टली सॅटर्डे संडे मस्त डीप क्लिनिंग करत असते घरातली. तर सुरुवात केली आज मी किचन ओट्यापासून. तर मला 2 प्लॅटफॉर्म्स आहेत किचनचे.
आणि जिथे गॅस ठेवला आहे तिथे तुम्ही बघू शकता तिथे पाणी काढायला जागाच नाही आहे. सो इथे मला असं खूप मोकळ्या पाण्याने धुता येत नाही. जो पॅरलल प्लॅटफॉर्म आहे तिथे त्यांनी सिंक दिलेला आहे, तिथे मी मस्त किती पण पाणी टाकून धुवू शकते. इथे पण थोड्याच पाण्यात असं आवरून घ्यावं लागतं. तर इथे बघताय मी टाईल्स घासून घेतले, प्लॅटफॉर्म घासून घेतला, गॅस घासून घेतला आणि मग मस्त स्वच्छ 2-3 पाण्याने पुसून काढला. तसंच हे खालच्या ट्रॉलीज पण खराब होत असतात, तर मग त्या पण मी पटकन 2-3 पाण्याने पुसून घेतल्या त्या पण. आणि तुम्ही बघू शकताय की हे सगळं आवरल्यानंतर माझं किचन कसं क्लीन दिसतंय, मस्त चमकतंय, हो की नाही. आणि जे मी म्हटली आता सेकंड प्लॅटफॉर्म जो पॅरलल आहे तिथे बघा मी मस्त पाणी टाकून धुवू शकते. सो मी मस्त चांगलं घासून घेतल्या टाईल्स, प्लॅटफॉर्म आणि मस्त पाणी टाकून स्वच्छ धुवून घेतलं. आणि इथले पण खालचे ट्रॉलीज ज्या आहेत त्या पण खराब होत असतात, तर त्या पण मस्त 2-3 पाण्याने ओल्या कपड्याने पुसून घेतल्या आहेत आणि त्या पण स्वच्छ क्लीन केलेल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकताय दोन्ही प्लॅटफॉर्म असे मी छान स्वच्छ माझं किचन चमकायला लागलं. आणि मग मी लगेचच बाकीच्या रूम्स आवरायला घेतल्या. तर ही आहे रुजयची रूम आणि मग मी इथे पटकन व्यवस्थित डस्टिंग करून घेतलं, बेडशीट आवरून घेतलं, सगळे त्याचे टॉईज व्यवस्थित अरेंज करून घेतले. ह्याचप्रमाणे बाकीच्या रूम्सही आवरल्या आणि मग लगेचच बाथरूम पण हे धुवून घेतलं, आवरून घेतलं आणि मग लगेच मी पण फ्रेश झाले. आज जरा उशीरच झाला कारण कामच इतकी होती. कामं आवरून मग आता मी झाली मस्तपैकी फ्रेश आणि मग आपलं रेग्युलर रुटीन जे राहिलं होतं माझं, दिवा लावायचा राहिला होता. आज जरा लेटच दिवा लावतीये, पण मग पटकन दिवाबत्ती केली, पूजा केली. आणि आज आहे दत्त जयंती, सो दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि एवढी सगळी कामं करून मला लागली होती भूक, खूपच दमले मी आज कामं करून. आणि आज ब्रेकफास्ट बनवायला वेळ नव्हता मिळाला, तर मग मी चिवडा आणि हेल्दी लाडू तेच खाल्लं. कारण काम करता करता वेळच नाही मिळाला आणि नंतर स्टॅमिनाच नाही राहिला की आपण ब्रेकफास्ट बनवू. कारण ब्रेकफास्ट बनवता बनवता आता वेळ झाली होती लंच बनवायची. सो पटकन खाऊन बाहेर गॅलरीत गेले आणि बघितलं रुजय आला स्कूलमधनं, पण तो लगेच वरती आलाच नाही. बघा खेळत बसला खाली सायकल, आणि त्याला ते इथे खणलेलं आहे ना, तर तिथे त्याला ऑफ रोडिंग करायची होती म्हणून तो खालीच सायकल खेळत होता. ऑफ रोडिंग करतोय म्हणे. मग मी वरती बोलवलं आणि मग तो थोड्या वेळाने वरती आला. हिअर कम्स रुजय. आणि मग लगेच गेला फ्रेश व्हायला. कसा लाजतोय. ओ गॉड, टुडे आय एम अनस्टॉपेबल. मग हे सगळं झाल्या लगेचच स्वयंपाक करायला घेतला. वाटाणा बटाट्याची भाजी केली, नुसताच वाटाणा बटाटा टाकून ड्राय भाजी केली होती. आणि सकाळी पुलाव होताच, तर मस्त भाजीला फोडणी दिली आणि लगेचच पोळ्या लाटायला घेतल्या आणि पटापट पोळ्या करून घेतल्या. सो असा दुपारचा मेनू होता आमचा जेवायचा. वाटाणा बटाट्याची भाजी, पुलाव आणि पोळी. आणि आम्ही दोघंजणं लगेच बसलो जेवायला. गरम गरम मस्त छान लागत होती भाजी, पण गरम गरम होती म्हणून थोडीशी रुजयला तिखटही लागत होती. आणि मस्त आम्ही जेवण केलं कारण खूप भूक लागलेली होती. सो मस्तपैकी दोघांनी मिळून जेवण केलं आणि दुपारी मस्त आराम केला कारण आज खूप म्हणजे खूप थकले. संध्याकाळी फ्रेश होऊन मग आम्ही गेलो दत्त मंदिरात दर्शन घ्यायला. आणि दत्त जयंतीनिमित्त बघा केवढी गर्दी होती मंदिरात. आणि मग लाईनमध्ये उभं राहून आम्ही मस्त दर्शन घेतलं. आणि तुम्ही बघू शकतायत की इतकं छान डेकोरेशन केलेलं होतं. तिथे रिअल फ्लावर्सचं डेकोरेशन होतं, एकदम सुंदर दिसत होतं, प्रसन्न वाटत होतं. बाहेर येऊन मग आम्ही खिचडीचा प्रसाद खाल्ला. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.